हे गाइज, मी सिद्धार्थ कोळी. वेलकम टू माय चॅनल. आज सकाळी काय झालं म्हणजे सकाळी इथलं मी मंगळकार्यामधलं 9 वाजता गेलो सकाळी. आणि 9 वाजता जाऊन पहिला घरी जाऊन ते आंघोळ ते करत होतो. पण घरी गेले गेले आमची आई बोलले की दुकानला जा आणि बाजार आण. आणि त्याच्यासाठी सगळं ते बाजार काय काय आणत होतं सगळं ते लिहून घेतलं होतं अगोदर. सगळं बाजार ते सगळं लिहून घेतलो आणि बाजारला गेलो. आणि बाजारला गेलो दुकानला खूप गर्दी होती. आणि ते सगळं चिठ्ठी होतं ते दुकानवाल्याला दिलं मी. आणि काय काय बाजार ते सगळं सांगितलं होतं त्यांना. आणि गर्दी असल्यामुळे मी तिथं बसलो होतो साईडवर खुर्चीवर. आणि माझ्या साईडला एक आजोबा बसलो होते. आणि त्यांना असंच बोललो की आपण नाश्ता झाला की नाही म्हणले. मग त्यांनी आजोबा काय म्हणले की अजून काय झालं नाही, थोडा आजार आहे, सर्दी खोकला झाला आहे, त्याच्यामुळे अजून काय नाश्ता बिष्टा काय केलं नाही म्हणले. मग ठीक आहे म्हणलं. नंतर ते सगळं दुकानमधलं सगळं ते जे काय काय बाजार लिहून घेतलं होतं सगळं बाजार घेतलं दुकानामधलं. नंतर ते सगळं बाजार घरामध्ये ठेवलो. आणि एक 5-10 मिनटांनी सगळं आंघोळ ते केलो. आणि आंघोळ करून थोडं जेवलो होतो. आणि माझं फ्रेंडने मला काल कॉल केला होता की दिवाळीचे ते कपडे आणायला जायचं म्हणून. त्यासाठी मी मंगळकार्यामधून आल्या सगळं आंघोळ ते करून झोपत होतो. पण आज झोपलो नव्हतो कारण माझ्या फ्रेंडने मला कॉल केला होता की कपडे आणायला जायचं. त्यासाठी मी आज झोपलो नव्हतो. आणि सगळं ते आंघोळ ते सगळं झालं होतं. आणि थोडं जेवण करून बसलो होतो मी. आणि माझ्या फ्रेंडला मी कॉल केला होतो. आणि तिला कॉल केला होतो. मग तिला बोललो ये मी रेडी झालो जाऊ म्हणून. मग तिला कॉल केल्यावर काय म्हणलं आलो 5 मिनटाने आलो म्हणला. 5 मिनिट झाल्यावर परत तिला कॉल केलो तर आलो म्हणला आलो म्हणला. परत झालं त्यानंतर परत एकदा कॉल केलो आलो वाटतच म्हणला. असं करत करत 2 तास झालं तिने आलो नव्हता. नंतर आम्हाला जायला 12 वाजले होते कपडे आणायला जायला. आम्ही अगोदर तर सगळं 2-3 दुकान फिरलो अगोदर. आम्हाला दोघांना काय कपडे पसंत पडले नव्हते. नंतर इकडं 7 रस्त्याकडे गेलो, तिथं कपडे तिला पसंत पडले. आणि आम्ही दोघं काय केलं म्हणजे दोघं सेम टी शर्ट घेतलं होतं. आणि दोघांना टी शर्ट तर आवडलं होतं पण पॅन्ट सापडलं नव्हते चांगले. त्यासाठी त्या दुकानामधून फक्त आम्ही टी शर्टच घेतलं होतं. नंतर दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन परत पॅन्ट घेतलो. मग ते झाल्यावर सगळं कपडे घ्यायचं झालं होतं. आम्हाला तिथलं यायला 3:30-4 वाजले. तिथलं दुकानामध्ये सगळं फिरायला कपडे घ्यायला 4 वाजले घरी यायला. आणि तिथलं सगळं कपडे घेतलं होतं. परत येत होतं घराकडं. म्हणून वाटतच पंक्चर झाली गाडी आमची. आणि पंक्चर झाली ते ठीक आहे. मग परत गाडीला आम्ही चालत घेऊन चालवतो. आणि पंक्चरचं दुकान जरा थोडंच पुढं होतं. आणि त्या दुकानापर्यंत आम्ही पुढं घेऊन चालवतो गाडीला. आणि तिथंपर्यंत ते पंक्चर काय म्हणलो. जेव्हा ते गाडीचं टायर ओपन केलं सगळं आतमधलं ट्यूब सगळं फाटलं होतं. ते सगळं ट्यूब फाटलं होतं. परत त्याला पैसे ट्यूब बसवलं. परत तिथलं 15 मिनिट झाले. परत आम्हाला घरी यायला 4:30-5 वाजलं होतं. मग नंतर माझा फ्रेंड मला घरी सोडला. परत मी घरी आलो. सगळं फ्रेश होऊन बसलो होतो. नंतर सगळं जरा थोडंफार फिरलो. माझ्या फ्रेंडकडे गेलो असंच. मग तिथलं आलो आणि 7 वाजले होते. परत सगळं जेवण ते करून इकडं मंगळकार्यामध्ये आलो आणि निवांत तिथं बसलो होतो. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.